मोदक म्हटलं की सगळ्यांच्या समोर येते उकडीचे मोदक. पण उकडीचे मोदकच नाही हो, आमच्या विदर्भामध्ये बनवले जातात ते म्हणजे तळणीचे मोदक. आणि तळणीचे म्हटलं की त्यामध्ये येते स्पेशल बाप्पा म्हटलं की पुरणाचे मोदक. पुरणाचे मोदक बनवणे हे अतिशय साधे आणि सोपे आहे, पण खायला ते एकदम चविष्ट, पेढ्यापेक्षाही सॉफ्ट आणि काय म्हणते बा लोण्यासारखे असे मस्त छान होतात बरं का. रामराम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आज आपण बनवणार आहोत आपल्या बाप्पासाठी स्पेशल विदर्भातले पुरणाचे मोदक. इथे काय केलं होतं, मी 2 वाटी चण्याची डाळ घेतली होती. त्यामध्ये काही डाळ व्यवस्थित निवडून घेतली आणि त्याला अर्धा तास भिजू टाकलेली होती. त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं. धुतल्यानंतर त्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढून घेतल्या. त्याच्यानंतर त्या डाळीला काय केलं, कुकर खोलल्यानंतर त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं, म्हणजेच तुम्ही त्याला काय म्हणता एळवणी असं काहीतरी, ते काढून घेतलं. आपली डाळ एकदम मऊसूद अशी शिजलेली होती. त्याच्यानंतर जेवढी डाळ घेतली होती तेवढेच आपण त्यामध्ये टाकलेली होती साखर. साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आपण ते एका दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यामध्ये काढलं किंवा तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता. आणि मस्त साखर टाकल्यानंतर त्याला पाकास येऊ दिलं. बघा, पाकास येऊ देताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम ही मंद असावी आणि 2-2 मिनिटांनं व्यवस्थित त्याला चम्मच फिरवत राहायचा, म्हणजे बुडाला ते लागत नाही. आता आपलं पुरण आलं होतं चांगलं पाकास. त्याच्यानंतर आपण त्याला बारीक करून घेतलं चाळणीतून किंवा तुम्ही मिक्सरमधून तुम्हाला जिथून करायचं आहे तिथून करा. या प्रकारे बघा आपल्या पेढ्यासारखं एकदम सॉफ्ट असं पुरण तयार झालं. आणि त्यामध्ये टाकलेलं होतं आपण जायफळ. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोदक भरायचे असले तर तुम्ही मैद्याच्या पारीतही भरू शकता, जर तुम्हाला पांढरं शुभ्र हवे असेल. पण मैदा न वापरता आम्ही इथे नेहमी कणिकच वापरतो. कणिक भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कणिक मस्त सॉफ्ट भिजवायची, म्हणजे मोदक आपला एक नंबर बनतो बरं का, एकदम सॉफ्ट असा. या प्रकारे छोटीशी पारी हातावर करून किंवा लाटून घ्यायची आणि मोदक भरून घ्यायचा. मोदक भरल्यानंतर काय करायचं, तेल गरम करायला ठेवायचं. बघा, या प्रकारे आपण मोदक भरून घेतलेला आहे. इथे जास्त कळी पाडण्याचे टेन्शन नसते, कारण की आपोआपच त्याला व्यवस्थित कळ्या येते. हे पुरणाचे मोदक बनवायला जेवढे सोपे आहे ना, खायला ते एक नंबर आहे. आणि आमच्या इकडे गणपती बाप्पा म्हटलं की नैवेद्याचा कोणता प्रकार येत असेल तर सर्वात पहिले लोकांना आठवते ते म्हणजे पुरणाचे मोदक. विदर्भाची स्पेशालिटी आहे ती. तुम्ही एकदा या प्रकारे मोदक नक्की बनवून बघा ना. जर आवडले ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान झालेलं आहे मोदक. या प्रकारे आपण सर्व मोदक भरून घेतले. त्यानंतर मी इकडे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग आपले मोदक तळून घ्यायचे. बघा, अगदी या प्रकारे. जेव्हा आपण मोदक त्यामध्ये टाकतो ना तर म्हणजे लवकरच त्याला फिरवायचं नाही, थोडंसं खालून त्याला शिजू द्यायचं आणि त्या वरच्या याच्यावर पण थोडंसं तेल सुटत राहायचं, म्हणजे त्या वरचा तो काठा टिपकत नाही. आता आपले मोदक झालेले मस्त तळून. आता तुम्ही घ्या खाऊन आणि आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या गणपतीमध्ये एकदा तरी आमच्या विदर्भातील स्पेशल तळणीचे मोदक नक्की करून बघा. आणि आवडले तर लाईक करायला तर बिलकुल विसरू नका आणि शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद. क्या खाऊन.